दोस्ती ग्रुप त्याचबरोबर कुंदनजी नाईक यांच्याकडनं पूर्ण एमंडला आणि चालू दोन्ही संघांना मैदानामधून दोन संघांना त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद कुंदनजी. स्वप्नील तांडेल यांच्याकडनं एक ब्रेकिंग न्यूज येते, खास करून संतोष पाटील याच्यासाठी. स्ट्रायकर फलंदाज आपण षटकारांची अटॅक साधतात त्यांच्याकडनं चौकारांची जरी अटॅक साधली किती आहेत 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पहिले षटक आता तो गोलंदाज सागर. पहिला चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न थोडासा स्पंज केला जात आणि पहिल्या चेंडूवर मात्र गडी प्राप्त होतोय. संतोष हा फलंदाज बाद होतोय. अतिशय अकोट चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पहिला चेंडूला स्पंज करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क चेंडू शॉट कव्हरला जातोय. आउटफील्डमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आणि पहिलाच फलंदाज बाद करण्याची किमया गोलंदाज सागरच्या गोलंदाजीनं आपण पाहतोय. सागर एक सुवर्ण संधी असेल, खास करून अमित याच्याकडनं सुवर्ण संधी आहे. सागर आपण विकेट टेकर गोलंदाज ठरता, विकेटची अट्टिक साधता, तर अमित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्हासाठी जाहीर झालेलं आहे. नेक्स्ट फलंदाज न्यू बॅट्समन प्रताप मडवी येतोय. स्ट्राईक रोटेट करतो विजय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय सागर. चेंडूला सुंदर स्विपचा फटका केला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होतं. सागर तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. अजित पाटील यांच्याकडे सुवर्ण संधी तुझ्यासाठी आहे. आपण जर विकेट टेकर गोलंदाज ठरला त्यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हासाठी दिलं जाणार आहे. विकेटची हॅट्रिक साधली तर अजित पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सागरसाठी जाहीर झालेलं आहे. अतिशय चांगला फटका चेंडूवर आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय 2 षटकांना. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जाणारा चौकार. प्रताप मडवी याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका. पहिल्या चेंडूवर अतिशय घनागती असा प्रहार आपण पाहिला होता. संघात अवसंख्य 4 धावांनी पुढे सकते 5. 1-5 पहिले षटक प्रगती पथावर आहेत. यश 11 हा संघ नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करतोय. संजय स्मृती हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. त्याचबरोबर फलंदाजा प्रताप तुम्हासाठी एक सुवर्ण संधी. अजूनच 2 षटकार मारलेत. अजित पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. निश्चितच फलंदाज कुठेतरी स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न दक्ष एसटी रक्षक कुठल्या प्रकारची चूक नाहीये. स्टंपिंग केलं जातं. फलंदाज प्रताप याची खेळी मात्र संपुष्टात. निश्चितच सुरेख सुंदर धून मित्र आपण आता ऐकलीत. मात्र हे जे गाणं ज्यानं गायलंय ते आमच्या गावचे सुपुत्र आहेत. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व तुकाराम मडवी यांचं गीत आपण आता ऐकलं. एक उत्कृष्ट क्रिकेटर, एक कोच आहे आणि सर्वात महत्त्वाचं संगीताची ज्याचं अतिशय अतूट नातं आहे. तुकाराम मडवी यांचं गीत आपण ऐकलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी येतोय सागर. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन मनोज. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या.
सागर आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून घेते अंतर दमणे संघात धावसंख्या एकदम पुढे सकते ती 6 पहिलं षटक प्रगती पथावर आहे धावसंख्या होती ती 6 चेंडूला ऑन साइडला केलं जात आहे डीप मध्ये चेंडू येतोय आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण इनफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं मिळेल फक्त एक धाव एका धावीने संघात धावसंख्या होती ती 7 स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र विजय याच्याकडे चांगली आपली चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे सागर लॉंग रन पंचांना क्रॉस करतो रॅटम ओव्हरचा मारा आता मात्र फलंदाज थोडासा शप्पल झाला होता निश्चितच थोडासा हॅपटॅकर चेंडू आपण पाहिला होता 22 पण एक धाव मिळते एक धावणे संघात धावसंख्या होती ती 8 एक संत सुरुवात ज्याप्रमाणे धावा धाव पटकर हवा तशा मात्र निश्चित बघायला मिळते याचं कारण आपण पाहिलं होतं सागर याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक असलं तर निश्चित पॉवर पेश झाली होती या ठिकाणी गोलंदाजाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2-8 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय राकेश प्लीज चला वेल कमी घ्या स्पीडअप करा पंचांना विनंतीशील आपण थोडंसं वेलीवेली ऑन करत चला उर्वरित 5 षटकांसाठी फक्त आणि फक्त एक 25 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकासाठी तब्बल 7 मिनिटं झालेली आहेत मिस टाइम फटका मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉट कव्हरला जातोय आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक चांगला वेल आहे 2 धावा घेण्याचा या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 10 दुहेरी रिंगामध्ये प्रवेश होतोय पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी विजय याला गोलंदाज अतिशय चांगला चेंडू निश्चित आपण पाहिलं तर फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता पुढे मारण्याचा प्रयत्न होता बीट झाला होता फलंदाज बीट झाला होता इष्टमध्ये चेंडू इष्ट्यानं आदळतोय आणि धाव स्वरूप किंवा स्टंपिंग स्वरूपाने फलंदाज विजयाला मात्र आपलं विकेट गमवावं लागतं विजय बाद होतोय चला नेक्स्ट फलंदाज आपण लगेच जायचंय नेक्स्ट फलंदाज स्वीकार जातोय बाद झालेल्या फलंदाज आपण विजयाला पाहिलं होतं तिसरा फलंदाज बाद होते संघाची धावसंख्या अजूनही स्थिर आहे साजेशी कामगिरी धावपडकर दिसत नाही नाणेफेक हरल्यानंतर हा संघ प्रथम फलंदाजी करतो यश 11 मात्र यश या संघाचं एक वैशिष्ट्य आहे का दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत पुल्यांचा चेंडूला ऑन ऑफ साइडला खेळलं जात आहे आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही पंच नो बॉलचा इशारा करतात 4+1 5 धावा गृहीत धरल्या जातील पाचने संघाची धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होती ती 15 अतिशय खराब चेंडू बिमर फेक झाली होती पंचांचा नो बॉलचा इशारा तो चेंडूला सुंदरसं बिरकावून दिलं होतं चेंडू पॉईंट सीमारच्या बाहेर जाणार अतिशय चांगला चौकारी बॅट मधून आला होता या 5 धाव्याने संघ नो बॉल आहे ना
चेंडूवर बिग घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र डीप थर्डमॅनला येतोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. मिळेल फक्त एक धाव. एका धावेने संघ धावसंख्या होती ती 16. राकेश अगेन्स्ट पुन्हा एकदा सजित मार्गसो पंचांकडे गाठ घेतो. रॅटम लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा संपर्क झाले नाही. आउटसाइड एज घेतो चेंडू. चेंडू येतो डीप थँडमॅनला. मिळेल फक्त एक धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज स्वीकार याला. एकाने संघाची धावसंख्या पुढे सकते 17. धावसंख्या होती ती 17. राकेश डाऊन द ग्राउंड शॉटचा फटका आपण पाहतो. अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका. समोरून केलं होतं चेंडूला. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय चांगला फटका. मिड ऑफ क्लिअर केलं होतं चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणार. अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारांची संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे धावसंख्या होती ती 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट अँड सेकंड ऑर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभिक संघ धावसंख्या 3 बाद 21. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन. राकेश फलंदाज नीचे थोडासा स्टेप दिला. मिस टाइम फटका. निश्चितच मिस टाइम फटका आपण पाहिला होता. चेंडू टॉपेज घेऊन बराच काळ हवेमध्ये आपण पाहिलं होतं. झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न. इष्टरक्षकाचा मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित पाहिली होती. यश आलं नव्हतं. चेंडू आणि क्षेत्ररक्षण याच्यामध्ये संपर्क झालं नव्हतं. झेल सुट्टू जीवदान मिळतं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि ह्याच बरोबर एक धाव काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. आणि एका धावेने संघात धावसंख्या होती ती 22. षटक क्रमांक दुसरा संपतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. प्रतिशत क्रमांक 11 धावांची सरासरी आपण पाहतोय. 3 फलंदाज मात्र डगड उडलात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतोय संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज निखिल. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. निखिल येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज स्वीकार याला. दोन्ही मातबर खेळाडू आहेत. आणि बघूया गोलंदाज हवी होतोय की फलंदाज निखिल की स्वीकार. चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका, मात्र आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. झेल कलेक्ट केलं होतं, मात्र कुठेतरी स्वतःला बॅलन्स करू शकला नव्हता. झेल सोडतो जीवदान देते. ॲपॅट्स उत्तम होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा उत्तम होती. 2 धावा मिळते फलंदाला. चेंडू सुंदर ऑन साईडला खेळलं होतं. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. फलंदाज स्वीकाराच्या बॅटमधून पुन्हा एकदा निखिल. चेंडूला शॉटान पुल केलंय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि निश्चित हवेचा कळ जर आपण पाहिला होता पूर्वेकडून पश्चिम पूर्वेला हवेचा कळ आहे. आणि त्या गोष्टीचा अत्यंत चांगला फायदा फलंदाजांना मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 30. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक पलटवार. खास करून आपण पाहतोय स्वीकाराच्या बॅटमधून उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा अगेन्स्ट गोलंदाज सजिद मारुसो पंचांकडे गाडी घेतो. रॅटम ओव्हरचा मारा लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय.
अतिशय सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू ब्लॉक मध्ये चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह केलं होतं. अतिशय चांगला फटका चेंडू मिड ऑन सीमारशी थोडासा लँडिंग ट्रॅव्हल झाला होता. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक चांगला वेल आहे तो 2 धावा घेण्याचा. 2 धावांनी सांगायची धावसंख्या वाढते ती 32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, धावसंख्या 32. अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिलं. फलंदाजीची थोडासा शफल झाला होता अक्रॉस द लाईन. कुठं आडव्या बॅट चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट फाळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे ती 32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अगेन्स्ट निखिल एकदा पुन्हा एकदा सुरेख फेक, अतिशय प्रतिम चेंडू एक ब्लॉक मधला चेंडू आपण निश्चित पाहिला होता. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, निश्चितच प्रयत्न सफल होतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. फलंदाज मनोज याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट फलंदाज भावेश चौधरी जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती स्वीकार याला. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आपण पाहतो. व्यवस्थित संपर्क चेंडूला बॅट मध्ये झालं नव्हतं. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. आउटफील्ड मधून जोपर्यंत इनफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत फक्त मिळेल एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4/34. चला लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. बेल कमी घ्या. भावेश चौधरी तुला एक सोना संधी आहे. षटकारांची हॅट्रिक साधतोय. अक्षय चौधरी याच्याकडनं 555 रुपयाचं एक रोख पारितोषिक जाहीर झालेले. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 34. 3/34. अजून उर्वरित 3 षटकांमध्ये बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती स्वीकारलेला नॉनशक्ती भविष्याला आपण पाहतोय. गोलंदाज करण कांबळे ज्यानं या स्पर्धेमध्ये पहिली एकमेव हॅट्रिक षटकारांची साधली होती. 4 चेंडूमधून 4 षटकार
एक उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली होती पहिल्या दिवसामधून करण कांबळे याची. आता मात्र गोलंदाजी रसामध्ये करण वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने चौथं षटकात आलतोय. लेफ्ट हँड ओरचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे ती स्वीकार याला. अतिशय चांगला चेंडू तितक्याच सुरेखपणे चेंडूला फक्त ऑफ ड्राईव्ह केलं जातं. अतिशय चांगला फटका. मिळतील 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 36. वेलकम बरालदेवी ताडाली या संघाचे नामांकित माझे परममित्र पवारजी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम. चेंडूला सुंदर सौंदर्य अतिशय चांगला फटका फक्त मिळेल. एक धाव एकदम संघाची धावसंख्या होती ती 37. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने चौथं षटक होतं तो गोलंदाज करण कांबळे ज्याने कालच्या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता मात्र स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे भावेश चौधरी. संघाला बऱ्याच अपेक्षा असतील भविष्याच्या कडनं. करण आणि पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला घनागतीचा प्रार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ज्या फटक्यासाठी माहीर आहे तोच फटका भविष्याच्या बॅट मधून येतोय. नाही प्रेक्षकावर सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक जबरदस्त षटकार. प्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं. ज्या फटक्यासाठी अतिशय माहीर आहे तोच फटका भावेश चौधरीच्या बॅट मधून येतोय. चौकार षटकाने संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे धावसंख्या होती ती 43. आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना या संघाला आपण पाहतोय. यश नावाप्रमाणे या स्पर्धेमधून यश संपादन झालेले आहे. पहिल्या 2 सामन्यामधून या संघाने विजय संपादित केले. तिसऱ्या विजयाच्याकडे वाटचाल करतोय की बघूया. अगेन्स्ट गोलंदाज करण कांबळे. स्ट्राईक रोटेट करतोय भावेश. फुल्यांचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आता मात्र फटका फसतो की काय असं वाटलं होतं मात्र आउटफील्ड मधून थोडस क्षेत्ररक्षण खराब होतोय. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 44. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल. अतिशय देखणा फटका ज्याच्या बॅट मधून आपण पहिला 6 धावेसाठी हा फटका 6 धावांनी संघाची धावसंख्या 50 धावा पूर्ण झालेली आहेत. आणि आपण आवाज ऐकतो टाळ्यांचा. आणि 50 मधून जर वैयक्तिक 31 धावा स्वीकाराच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. अतिशय प्रतिम फलंदाजी. अंडर 90 ह्या संघामधून सध्या डेब्यू केलेला आहे आणि उत्कृष्ट कामगिरी. तालुका क्रिकेट मधून अतिशय नावार उपाला खेळाडू. स्वीकार. गोलंदाजाचा स्वीकार करतोय. चेंडूला सुंदरसा सेटचा फटका. फुल्लींचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसा अतिशय उत्कृष्ट फटका. प्रेक्षक फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका आपण पाहिला होता. एका टप्प्याने चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार. दणदणीत चौकार स्वीकाराच्या बॅट मधून येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येची 54 अजून येणाऱ्या 12 चेंडूवर बघा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय.
बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पंचांकडे अधिकृत घोषणा केली जाते. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज निखिल येतोय. पाचव्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं पाचवं षटक होतं तो गोलंदाज निखिल. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती फलंदाज भावेश याला. निखिल अतिशय अप्रतिम चेंडू. अप्रतिम एक परफेक्ट यार्कर आपण पाहिला होता. अतिशय चांगला चेंडू पाहिला. डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला होता त्या चेंडूचा. एक रक्षक पद्धतीने खेळून काढलं होतं फलंदाज भावेश याने चेंडूचा सन्मान केला होता. आणि क्रिकेटमधून हे फार महत्वाचं असतं मित्र. एखादा खराब चेंडूचा समाचार या अगोदर मी म्हटलं होतं एखाद्या खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संधी आहे. आपण जर षटकारांची हॅट्रिक साधतात अक्षय चौधरी याच्याकडनं 555 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे. अजून एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेत सर्वात मोठं पारितोषिक काल अक्षयाने पटकावलं होतं. आणि निश्चितच हा फटका मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक जबरदस्त टायमिंग आणि ताकद फटक्यामध्ये आपण पाहिली होती. चेंडूची लाईन जबरदस्त रीट केली होती. एका रेषेमध्ये चेंडूला भिरकावून दिलं होतं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाची धावसंख्या 6 पुढे सकते. धावसंख्या 67. अतिशय देखणा चिकना अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅट मधून पाहिला. आता मध्ये एक सुवर्ण संधी आहे. अक्षय याच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याची एक सुवर्ण संधी आहे. काल बऱ्याच प्रेक्षकांचा बऱ्याच मान्यवरांचे पैसे ज्यांनी घेतलेले होते काल. अक्षय चौधरी याचे पैसे आता आपल्या अगेन्स्ट पुन्हा घ्यायचे आहेत. सुवर्ण संधी आहे ती भावेश याला. अथर्व एंटरप्राइजेस या संघाला विनंती या सामन्यासाठी आपण सीमारक्षक म्हणून काम पाहायचंय. अथर्व श्रवण या संघाला विनंती आपण सीमारेषेवर तैनात व्हायचंय. आकाश पाटील इन अदर्स टीम. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. फटका फसतोय. नेक्स्ट बॅट्समन मिहिर. धावसंख्या स्थिर आहे.
66 धावा फलकावर आहेत. नेक्स्ट फलंदाज न्यू बॅट्समन मिहीर जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल. अतिशय चांगला प्रयत्न इनफिल्ड मधून आपण पाहिला होता. तीन धावा कंप्लीट केले जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 69. धावसंख्या होती ती 69 आणि वैयक्तिक 38 या धावसंख्या घेताना आपण स्वीकार यायला पाहतो. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. आता मला स्ट्राईक रोडेकडे संधी आहे. न्यू बॅट्समन डावखुरा फलंदाज मिहीर याला. पुन्हा एकदा गोलंदाज. प्लीज थोडस बेल कमी घ्या. निखिल. हलक्यात बॅट चेंडू थोडस ऑन साइडला केले जातं. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा आत्मघात के प्रयत्न मात्र फेक रॉंग इन. चेंडू जातोय बघूया सीमा रेषा बाहेर. पंचांकडनं 6 धावेचा इशारा येतोय. लक फॅक्टर नशिबाची साथ आहे. धावसंख्या साने पुढे सकते 75. प्रतिषेधकाप्रमाणे विचार केला 15 धावांची सरासरी. अजूनही शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर आहे आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. मित्र या स्पर्धेचा आपण उच्चांक स्कोर पाहिला. एकमेव संघ यशवंत स्मृती या संघानं 123 धावा या स्पर्धेमधून केलेल्या होत्या. स्वीकाराच्या बॅट म्हणून आतापर्यंत वैयक्तिक 38 धावा आपण पाहिल्यात. तर संघात धावसंख्या होती 75. चला प्लीज टीम मीटिंग करू नका. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि शेवटचा गोलंदाज बघूया कोण येतोय. डेथ ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. यानंतर यश 11 राहणार. यश 11 अथर्व श्रवण 11 सो सॉरी सिद्धार्थ आणि कौशल या दोन संघामधून पुढील सामना असेल. सिद्धार्थ 11 आणि कौशल 11 या दोन संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर स्लॉग डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. एक हाणामारीचं षटक आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरी मित्र धावसंख्या ती 75. अजून येणाऱ्या 7 चेंडू मधून बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज आणि गोलंदाज मनोज शिंदे. चेंडूला फक्त ऑन साइडला खेळलं जातं. डीप मध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळेल फक्त 1 धाव. आता मला स्ट्राईक रोटेट कडे जी संधी आहे ती मिहीर याला डावखुरा फलंदाज आहे. एक पोषक वातावरण सध्या त्याच्यासाठी आहे.
मनोज, अतिशय चांगला चेंडू, हलकासा अपील केला जातो, पंच मात्र संमत नाहीये. एक धाव मिळेल, एका धाब्याने संघात धावसंख्या पुढे सरते ती 77. मनोज पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट निश्चित झाला, चेंडूला थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट पाडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मासून मात्र बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, शेवटच्या अंतिम षटकारामध्ये आपण गोलंदाजीचं वर्चस्व पाहतोय. गोलंदाज थोडासा आवी झालेला आहे फलंदाजावर. पुन्हा एकदा मनोज रॅटम, चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह केलं जात, अतिशय चांगला फटका मिळेल. फक्त दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की बघूया. एकच धाव असेल. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे असते 78. खरोखर शेवट अंतिम षटकात जर आपण विचार केला, मनोज शिंदे आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आणि फक्त 3 धावा देतो. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, संघटनाकडे केला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी मनोज शिंदे याच्या गोलंदाजी आपण पाहिलीत. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती डावखुरा फलंदाज मिहीर याला बघूया. मिहीर याला अजून सूर सापडलेला नाहीये. सिद्धार्थ 11 अगेन्स्ट कौशल 11 या दोन संघाच्या संघटकांना विनंती, आपण लगेच नाणेफेसाठी यायचं प्लीज. मनोज, चेंडूला सुंदर ऑन साइडला खेळलं जातं. 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातं. दुसऱ्या धावेची मागणी. धाव 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 80. सिद्धार्थ 11 या संघाचा संघटक या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ कौशल 11 आपण लगेच यायचं प्लीज. फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय अप्रतिम गोलंदाजी अंतिम षटकारामध्ये आपण मनोज शिंदे याला पाहिलं होतं. संघटनेकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. फक्त 5 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी डेथ ओव्हर मधून आपण पाहिली होती. स्लॉगर मधून ज्याला अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली होती. तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 80 आणि बिजाचं लक्ष असेल 81 धावांचं. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो, आपण लगेच नाणेफेसाठी यायचंय. किशोर पाटील, मान्यवर कक्षामधून उपस्थित मान्यवर मान्यश्री किशोरजी नाईक, त्याचबरोबर दयानंद पाटील या 2 मान्यवरांना विनंतीशील आपण नाणेफेसाठी यायचं प्लीज. आजच्या स्पर्धेतला अंतिम सामना आहे आणि त्या अंतिम सामन्याचा आपण नाणेफेक करायचंय. दयानंदजी पाटील क्रिकेट नव्हे तर कबड्डीशी जास्त अतिशय त्याचा जवळीक संबंध आहे. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ज्याची ख्याती आहे.
दोन्ही संघांच्या माहितीसाठी त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन आपण पाहू शकता. ग्रामपंचायत राहणार असा लोगो आहे. दुसऱ्या बाजूला RPL राहणार प्रीमियर लीग असं या नाण्याचं स्वरूप आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणं उडवलं जातं. कोण बोलतो डिसाईड करा, बोला काय म्हणणं आहे. ग्रामपंचायत आणि एक्झिट तेच पडतंय. मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. सिद्धार्थ इलेव्हन अगेन्स्ट कौशल इलेव्हन दोन संघामधून अंतिम सामना मित्र आपण पाहतो. नाणेफेक झालेली आहे. कौशल इलेव्हन संघ नाणेफेक जिंकतो. मित्र काय निर्णय असेल. बॅटिंग प्रथम फलंदाजी करता कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त. मात्र त्या धावा काढण्यासाठी फलंदाजी फार महत्वाची आहे. कोण आपल्याकडे फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे. गीतू, बाबू, विठ्ठल, बस मी पण आहे. एक महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्यामधून आपण काही प्लेअर चेंजेस परिवर्तन जे आहे तेच. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण नाणेफेक केलात. जर नाणेफेक आपण जिंकली असती तर काय निर्णय असता. आम्ही सुद्धा फलंदाजीच घेतली असते, कारण अगोदर दोन्ही वेळा आमच्या वरिष्ठांनी दोन्ही सामने गमावलेले. आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार होतो, पण ॲक्सिडेंटली आम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची वेळ आलेली आहे. समोरचा संघ हा बॅटिंग लाईनअप या संघाकडे अतिशय उत्कृष्ट आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आपण त्यांना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. सर 50च्या कमी धावेमध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू, कारण दोन्ही संघ औपचारिकताच फक्त सादर करीत आहेत या स्पर्धेमध्ये. कोण असे गोलंदाज असतील आपल्याकडे ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा केली जाईल. आता थोडासा बदल आम्ही नक्कीच केलेला आहे. जवळजवळ 4 फलंदाज आम्ही बदल केले आहे. स्वतः पप्पू शेठ संघाबाहेर राहून आम्हाला चेअरअप करणार आहे. स्वतः मी लीड करत असून कदाचित मी सुद्धा बॉलिंग करू शकतो, कारण या खेळपट्टीचा मला चांगला अंदाज आहे. राणा प्रीमियर 2021 या स्पर्धेचा आगाज आतापर्यंत आपण बऱ्याच स्पर्धा पाहिल्या असतील. नाही स्पर्धेसाठी आपले मोठं सहकार्य. मात्र ही स्पर्धा खेळताना काय फिलिंग होते. नाही सर, फिलिंग होतेच, कारण पहिल्यांदा या गावामध्ये अशी स्पर्धा राबवली जाते आणि याचं पूर्ण श्रेय ग्रामपंचायत राणालचे सर्व सदस्य, मान्य सरपंच, उपसरपंच आणि गावचा प्रत्येक खेळाडू. आणि सर तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, गावामध्ये 3 40च्या टीम आहेत आणि ओपनच्या सुद्धा 2 आहेत, पण आम्ही सकाळी एकत्र प्रॅक्टिस करतो. हे आमच्या गावचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मला जशी वेळ मिळेल तशी मी त्यांना प्रशिक्षणार्थ देत असतो नेहमी सुद्धा. धन्यवाद. ऑलवेज मित्रा. 2 संघामधून नाणेफेक झाली. कौशल संघ नाणेफेक देतो आणि सिद्धार्थ इलेव्हन या संघाला मात्र क्षेत्ररक्षण दिलं जातं आणि कौशला संघ प्रथम फलंदाजी करतो. थँक्यू सो मच. मोहनजी भोईर पहिलाच बॉल ऑन साइडला फटका हवेत आहे. फिल्डर आहेत मात्र चेंडू या दरम्यान जाईल डीप मध्ये. फटका चांगला पाहायला मिळतो आपल्याला. जशास तसं प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. केतन नाईक यांच्याकडनं पारितोषिक खास करून भालचंद्र साठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मोहनजी भोईर काही पारितोषिक आहेत आपण अनाउन्समेंट करावी प्लीज. चंद्रकांत नाईक यांच्याकडनं भालचंद तुला एक सुवर्ण संधी आहे. छोटा बंधू चंद्रकांत यांच्याकडनं भालचंदसाठी एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साधता 2222 रुपये. चौकारांची हॅट्रिक साधता 1111 रुपये. आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चालू सामन्यात संजय स्मृती हा संघ विजय संपादित झाला तर कुंदन नाईक यांच्याकडनं त्या संघाला स्पेशल कडकनाथ कोंबडे 11. धन्यवाद. अरे एक तर द्या आम्हाला. पहिल्या बॉल वरती आल्या दरम्यान षटकार. सेकंड बॉल वरती आले सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती या दरम्यान 7.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट न यावेळीचा फटका हवे ते मिसामिंग फटका फसलाय. झेल 100% घेतली जाईल. फिल्डर तिथं आहेत उपस्थित. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर बॅट्समनला. सुरुवात चांगली झाली होती आणि आता नक्कीच आपल्याला चांगला कमबॅक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. आई तुझा मुकुट चांदीचा चमचम करतई डोईला. आई तुझा मुकुट चांदीचा चमचम करतई डोईला. हे लाडाचे भक्त आईलन गो आईलन आई तुझे जत्रेला. लाडाचे भक्त आईलन गो आईलन आई. केतन नाईक यांच्याकडनं पारितोषिक आहे. दरम्यान संजय लवन या टीम साठी, संजय स्मृती रहान या टीम साठी खास करून पारितोषिक आहे. कुठल्याही प्लेअरनं 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालाय. चांगली गोलंदाजी आहे दरम्यान आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, मात्र त्याच्यानंतर हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दरम्यान 7. षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ असताना इथं पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 6 ओव्हरची प्रत्येकी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन या स्पर्धेचं, दमदार आयोजन. स्विंग आणि मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, पूर्णपणे बीट झाले. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क मात्र आला नाहीये. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये चांगले बॅटिंग करत असताना यश 11 टीमनं 80 धावा बनवल्या. 81चं टार्गेट आहे, भरपूर मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट 90 पिच आहे. दरम्यान फटका देखील खूप चांगला पाहायला मिळतो. फिल्डर देखील तिथं उपस्थित आहेत. दूरवरनं आले फिल्डर. तोपर्यंत मिळेल इथनं फक्त आणि फक्त एकच धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती दरम्यान एका षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम मीटिंग आपण कमी करा प्लीज. जास्त आपल्याला एकत्र यायचं नाहीये, जास्त आपण टीम मीटिंग करायची नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जस्ट डीजे. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 8. 1 गडी बाद. थोडासा वेळ कमी घ्या. चला बॅट्समन आपल्या जागेवरती आपण जायचं, लगेचच सामना आपण सुरू करावा. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रताप. 40+ खेळाडू पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगला नियम या स्पर्धेचा, राहणार प्रीमियर लीगचा. यावेळीचा हा फटका स्वारकाटच्या माध्यमातून चेंडू मात्र येतो पॉइंटला फील्ड होतोय. तोपर्यंत मी ते एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती दरम्यान 9. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं की नक्कीच एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर कमबॅक देखील. यावेळीचा फटका फसला. मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी. झेल पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल ड्रॉप झाला आहे. 40+ खेळाडू अजूनही किती फिट आहेत आणि किती चांगला खेळ करू शकतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतापचा प्रयत्न खूप चांगला होता, हरकत नाहीये. मात्र इथनं 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावपलकावरती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाले. धावा इथनं नक्कीच अवांतर मिळू शकतील. अंपायरचा देखील इशारा आलाय. हा चौकार ऐश लागतीये.
आणि कीपरला बीट करून मात्र चेंडू जातो शॉर्टमॅनच्या दिशेनं. हा चौकार वसूल केला. थँक्यू. ओव्हर द विकेट नाही दरम्यान अजून एक चांगला चेंडू मात्र पॉइंटला फिल्डर तैनात आहे. दरम्यान चांगली रणनीती, खराब फिल्डिंग. तोपर्यंत मी दिल या 2 धावा. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो देखील झालाय. अजून काही इथनं धावा मिळू शकतील आणि इथनं या 3 धावा धावून घेतल्या जातात आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न पुढे जाते. 17 धावा धावफलकावरती. टार्गेट या दरम्यान या मॅच मध्ये भरपूर मोठा आहे. 81चं टार्गेट आहे. 81 धावांचं पाठलाग करायचंय या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चांगला खेळ करावा लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल विजयासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. प्रताप आहे त्या दरम्यान ऑन साईडला फटका, चांगला फिल्डिंग तिथे मात्र सजवली गेली आहे. दूरवरनं फिल्डर येतील. चेंडू शोधून फेक केली, फेक चांगली झाली. रनआउटची संधी आहे. इथनं प्रतापला लागेल बॅट्समनला मैदानाच्या बाहेर. लागणार या दरम्यानचा हा दुसरा झटका. बॅटिंग करत असताना संजय स्मृती 11 राहणार या टीमला खेळाडू बाद. चालेल. सन्मान्य निलेशजी कोतकर यांचं शुभागमन. त्यांना विनंती आहे की आपण यावेळी व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला लीग स्पर्धा पाहायला मिळते. ज्ञानेश्वर मुकादम आमच्या सोबत जॉईंट आहेत. सुंदर गुणसंख्या लेखन आणि भरपूर चर्चेत आहेत. खास करून बदलापूरमध्ये इम्प्रेस केलं होतं. बदलापूरच्या 3-4 ठिकाणी नक्कीच आवर्जून आपण ज्ञानेश्वरला बघत असतो आणि खूप चांगली कामगिरी ज्ञानेश्वरची भरपूर चर्चा मात्र होत असते. बदलापूर विभागात जेव्हा जेव्हा नक्कीच ते येतात तेव्हा तेव्हा नक्कीच सातत्याने त्यांना नक्की खूप प्रेम दिलं जातं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. असे चांगले चांगले स्कोरर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर असेल, त्याच्यानंतर अल्पेश असेल, या विभागातील गुणसंख्या लेखक जयेश तांगडी सारखे, राजू पाटील, असे नक्कीच चांगले चांगले आपल्याला गुणसंख्या लेखक आपल्याला पाहायला मिळतात भिवंडी तालुक्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा धावपलकावरती आहेत. विजय 3ऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट न उभं पिच आहे. फटका हवेत, मिस टायमिंग, जेल होईल का प्रश्नचिन्ह. आणि तेच प्रश्नचिन्ह या दरम्यान भरपूर मोठा होता तो प्रश्नचिन्ह. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न. एक्झॅक्टली आता मात्र संघ काय करतोय. या 3 धावा कंप्लीट केल्या जातील. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि इथनं मिळतील या 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या श्याम चौधरी नवीन बॅट्समन आलाय. मात्र श्यामसाठी पारितोषिक आहे 40+ नक्कीच. श्याम चौधरी फलंदाज ऑलरेडी नक्कीच खेळते. त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. अक्षय चौधरी यांच्याकडनं पारितोषिक.
500 पारितोषिक श्यामसाठी. यावेळेचा फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. करणच्या बॅट मधून येतोय हा दमदार दर्जेदार RPL षटकार. थँक्यू. अथर्व 11 टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती की आपण सीमा रेषेचा ताबा घ्यावा. पुन्हा एकदा 1 सेकंड ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटिंग शॉट पाठवला चेंडू या दरम्यान लॉंग लेगच्या दिशेनं. लागोपाठचा दुसरा दमदार षटकार. तेहतीस धावा धावपलकावरती चेंडूची मागणी केली जाते. चेंडूची पूर्तता आपण करावी लगेचच. संघाची धावसंख्या दरम्यान स्कोरबोर्ड वरती 33 या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. 33 धावा. ज्ञानेश्वर, आपल्याला ही मॅच नक्कीच चांगली पाहायला मिळेल. जो सामना आपण मगाशी जो बघितला अप्रतिम आपल्याला मॅच पाहायला भेटली. आणि खास करून कर्दन का ठरू शकेल या मॅच मध्ये. करणकडनं भरपूर अपेक्षा आहेत. करण कांबळे ओव्हर द विकेटने अपील पाहायला मिळते. या दरम्यान आता बॅट्समॅनला परतावं लागेल. लेग बिफोर विकेट LBW फलंदाज बाद. मगाशीच कौतुक केलं करणचं. करणने जिम्मेदारी घेणं गरजेची होती. कारण का म्हटलं जातं जिम्मेदारी घेणं आणि जिम्मेदारी दुसऱ्यावरती सोपवणं याच्यामध्ये भरपूर खूप मोठा अंतर आहे. जिम्मेदारी दुसऱ्यावरती ढकलणं भरपूर सोपं आहे आणि जिम्मेदारी आपल्यावरती घेणं हे भरपूर अवघड आहे. आणि हाच नक्कीच आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. मंगेश ओव्हर द विकेट. फुल टॉस फुलर लेनचा हा चेंडू, हा देखील विकेट. चुकीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन पूर्णपणे खराब खेळ करत असताना लागोपाठचा लागणारा अजून एक मोठा दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे विजय, नावामध्येच विजय आहे. आणि अशी जर गोलंदाजी चालू राहिली तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल या मॅच मध्ये. S11 रहाणाला संघ चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन आले मैदानाच्या आतमध्ये.
मनोज शिंदे. चांगली बॅटिंग करावी लागेल मनोजला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला बाट्समनने, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू. जास्त आपल्याला एकत्र यायचं नाही, टीम मीटिंग आपण जास्त मोठी घ्यायची नाहीये. शॉर्ट मध्ये तुम्हाला मात्र टीम मीटिंग कंप्लीट करायचं आहे आणि लगेचच तुम्हाला मात्र या दरम्यान इथनं फिल्डिंग देखील लावून घ्यायचे आहे. टार्गेट भरपूर मोठा आहे या मॅच मध्ये, 81चं टार्गेट आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 33 अशी धावसंख्या धावफलकावरती. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 48 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चांगली माहिती आमच्यापर्यंत आमच्या ऑफिशियल गुणसंख्या ज्ञानेश्वर मुकादम देत असताना. थोडासा वेळ कमी घ्या, पण चला फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. 18 बॉल जिंकण्यासाठी 48 समीकरण मात्र या दरम्यान अवघड आहे. आता अवघड गोष्टीच क्रिकेटमध्ये कराव्या लागतात. पहिलाच बॉल स्वीकारचा, डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्रा धाव इथनं मिळते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 1 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 34. पुढचा बॉल ओव्हर द विकेट नाही दरम्यान हॅप ट्रॅकर, मात्र त्याचा फायदा यावेळेस घेता आला नाहीये बाट्समनला. इथनं मिळते फक्त एकच धाव. शक्ती भोईर देखील आमच्या सोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राहणार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 2021 धमाका. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये, फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली आहे. आउटफील्ड मध्ये इथे फिल्डिंग करणं एवढं सोपं नाहीये. इथली आउटफील्ड खूप चांगली बनवली गेली आहे. भरपूर परिश्रम, भरपूर अफाट मेहनत घेतली आहे पूर्णच्या पूर्ण राहणार गावातील ग्रामस्थांनी, खास करून या ग्राउंड साठी. सुंदर हा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा या दरम्यान 31 आपल्याला पाहायला मिळते. 1 न पुढे जाते. 36 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल स्वीकार. ओव्हर द विकेट न फुलर लेनचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होत असताना स्वीकारनं मात्र जिम्मेदारी स्वीकारली आहे या मॅच मध्ये आपल्या टीमची. वारा देखील खूप सुंदर, खूप चांगला वातावरण निर्माण झालंय. ओव्हर द विकेटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता बाट्समनचा, मात्र चेंडू यावेळेस कीपरच्या पाठी आलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 37. 37 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 सुरू आहे. याच्यानंतर आपल्याला बॅटिंग पॉवर प्लेचा षटक देखील पाहायला मिळेल. एक चांगली संकल्पना. 6 षटकांचे सामने प्रत्येक दिवसामध्ये फक्त 5च मॅच. खूप चांगली संकल्पना या लीगच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट न फुल टॉस आहे. समोर खेळलेत फिल्डर देखील उपस्थित आहेत. लांबच्या दिशेनं खराब फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंना मात्र चेंडू बीट करून जाईल सीमा पार. नशिबाचा चौकार. धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट ना समोर खेळलेत फिल्डर आहेत उपस्थित. जजमेंट मात्र खूप चांगलं होतं. मात्र त्याच दिशेनं सूर्याची नकीर येत असावी. डोळ्यावरती असाच काही दृश्य आपल्याला पाहायला भेटलं, कारण का समोर सूर्यदेव आहे. त्या अनुषंगानं फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयत्न होता. तोपर्यंत इथनं मिळतील या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 43.
3. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 38 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवावा लागतील. वेळ आपण कमी खर्च करावा. पाण्याची मागणी केली जाते तर विनंती आहे या दरम्यान आपण लगेचच पाण्याची पूर्तता करावी. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 38 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. थोडासा वेळ आहे. आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख संगीत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दरम्यान आमच्या अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलाय. थोडासा वेळ आपण कमी खर्च करावा. भावेश आपण जास्त वेळ घेऊ नका. भावेश चौधरीचा या दरम्यान हा षटक आपल्याला पाहायला मिळेल. 12 मात्र चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी या मॅच मध्ये बनवायच्या आहेत 38 धावा विजयासाठी. सरासरीचा आपण विचार केला तर ज्ञानेश्वर मोकादम 19.00च्या सरासरीनं या धावा मात्र नक्की दरम्यान बनवाव्या लागतील. भरपूर अवघड समीकरण झालं आहे. मात्र इथं चांगला खेळ केला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. संजय स्मृती रहानाल या टीमचा यश 11 टीम कडनं चांगली कामगिरी झाली आहे. पहिल्या डावामध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. भावेश चौधरी महत्वाचा षटक. सन्मान्य जनार्दनजी नाईक यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साइडला बॉटमॅनचा वापर सुंदर केला होता. साऊथ फील्ड मध्ये चेंडू शिरसून फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 45 इन बोट 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा षटक खूप महत्वाचा असेल. भावेश चौधरीचा हा षटक आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर द विकेट न वेगवान चेंडू कीपर बीच लीडिंग एज लागून मात्र या दरम्यान चेंडू जाणार आहे नॉन स्टॉप झोनला. सीमा पार चौकार. श्यामसाठी पारितोषिक नक्कीच असणार. अक्षय चौधरी यांच्या माध्यमातून लागोपाठची 3 बॉल 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर द विकेटने या दरम्यान पुन्हा ड्रॉपेज लागते. मिस टायमिंग झेल तर नसेल. मात्र इथनं फिल्डर चेंडूवरती येऊन उचलून फेक करतील. दरम्यान 2 धावा कंप्लीट टीसीचा प्रयत्न नक्कीच होता. मात्र दावचीच्या माध्यमातून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. खेळाडू बाद.
भावेश चौधरी तुला एक सोना संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज हॅट्रिक साधता तर रवींद्र पाटील यांच्याकडे 5,000 रुपये रोख पारितोषिक. फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू या दरम्यान डीप मध्ये आहे. फिल्डर वेगाने गेले चेंडू उचलण्यासाठी. मग तोपर्यंत मिळतील या 2 धावा लेग बाईच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 आता मात्र पुढे जाते. धाव पलकावरती धावसंख्या दरम्यान 53. यस मोहनजी भोईर काही पारितोषिक आहेत आपण अलॉटमेंट अजूनही भावेश तुला एक सोना संधी. आज षटकातील मला वाटतं 2 चेंडूंचा फेक शेष आहे. अजूनही 2 चेंडूमध्ये 2 विकेट जर आपण घेतले तरी आपण 2,000 रुपयाचं पारितोषिक पटकावू शकता. रवींद्र पाटील यांच्याकडे एक सोना संधी आहे भावेशसाठी. दरम्यान फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र इथं एकच धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावा स्कोर बरोबर 54. अजूनही विजयासाठी बनवायच्या त्या मॅच मध्ये 27 उर्वरित मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 7. ओव्हर द विकेट ना बाउन्सर आणि मात्र चेंडू या दरम्यान डीप मध्ये फाईन लेगला जाईल वेगानं. सीमा पार चौकार. भावेश चला आपण लगेचच मॅच सुरू करायचे. 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाज एक सोना संधी आहे. आपण षटकार किंवा चौकारांच्या अटीक साधता तर रवींद्र पाटील यांच्याकडनं 2,222 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. इथनं धाव घेतली जाईल का आणि कदाचित धाव इथनं मिळणार नाहीये. प्रयत्न होता धाव घेण्याचा. रनआउटच्या अजून एक विकेट. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन लवकर या आपण. पाच चेंडू 23 धावेची गरज. ओव्हर द विकेट ना लिडिंग एज लागतीये. चेंडू मात्र दरम्यान शॉट थर्ड मॅनच्या दिशेनं खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. चेंडू जाईल सीमा पार चौकार.